नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. आज 10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन. दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर्वप्रथम 10 डिसेंबर 1948 रोजी प्रथमच संयुक्त राष्ट्र संघानं मानवाधिकार स्वीकारण्याची घोषणा केली होती. हा दिवस अधिकृतपणे 10 डिसेंबर 1950 मध्ये घोषित करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांनी 1950 मध्ये सर्व देशांना आमंत्रित केलं. त्यानंतर विधानसभेत ठराव 423 पास केला आणि सर्व देशांना आणि संबंधित संस्थांना हा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले. वंश, जात, राष्ट्रीयत्व, धर्म, लिंग इत्यादींच्या आधारावर मानवाला वंचित ठेवता येत नाही. मानवी हक्क हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं हा यामागचा उद्देश आहे. आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि शिक्षण यांचा मानवी हक्कांमध्ये समावेश होतो. मानवी हक्क हे मानवाला जन्मापासूनच उपलब्ध आहेत. जात, लिंग, धर्म, भाषा, रंग आणि राष्ट्रीयत्व त्यांना मिळण्याच्या मार्गात येत नाही. मानवी हक्कांचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो हे ओळखण्यावर ते लक्ष केंद्रित करते. द्वेष, चुकीची माहिती आणि खोटेपणा विरुद्ध बोलण्याची ही आठवण आहे. मानवी हक्कांसाठी जागतिक चळवळीला कृती करण्याची आणि पुनरुज्जीवित करण्याची हीच वेळ आहे. यावर संयुक्त राष्ट्र संघ भर देते. 1950 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ठरावाद्वारे मानवी हक्क दिनाची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर 10 डिसेंबर 1948 रोजी UDHR स्वीकारल्याच्या स्मरणार्थ ही तारीख निवडण्यात आली होती, जी भविष्यातील अत्याचार रोखण्यासाठी आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आली. त्याच्या स्थापनेपासूनच मानवी हक्कांशी संबंधित भेदभाव, असमानता आणि दडपशाही यांसारख्या चालू संघर्षांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. जागतिक सर्वाधिक अनुवादित दस्तऐवज म्हणून UDHRनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारण केला आहे, कारण तो 530 हून अधिक भाषांमध्ये अनुवादित झालाय. दुसऱ्या महायुद्धाच्या विनाशकारी परिणामांनी मूलभूत मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जगभरातील वचनबद्धतेची तातडीची गरज अधोरेखित केली, ज्यामुळे शेवटी UDHRची स्थापना झाली. ते आशेचे प्रतीक बनले. हे दर्शवतं की मानवी हक्क हे केवळ एक चैनीचं ठिकाण नाही, तर सर्वत्र सर्व लोकांसाठी एक अधिकार आहे.